श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिं प्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास दुसरा, अध्याय 11वा। सद्गुरु रामानंद दयाळा, भावे नमितो तव चरणाला। जे तारक भवार्णवाला, त्या चरणाश्रये तरेन श्रीराम। तव चरण भक्ती आधारे, भाविक विश्वासे उद्धरे। अभाविक नास्तिक ती पामरे, प्रपंच पंकी लुडबुडती श्रीराम। तू अससी भव गज पंचाननु, अज्ञानंधकाराचा प्रकाश भानू। भवरोग्याचा वैद्य राज जणू, अविद्या छेदकू तू अससी श्रीराम। तव चरण नमन ज्याचे व्रत, तो कलिकाळा न भीत। तव चरण महिमाद्भुत, आला अनुभव जयाला श्रीराम। हे व्रत ज्यांचे टिकेल, त्या तव सत्य स्वरूप कळेल। एकची साधन त्या पुरेल, तव चरण ध्यान आणि नाम तुझे श्रीराम। प्रल्हाद बुवांचे गुरुभक्ती वर्णन, गत समासी केले धाडसे करून। कारण त्यांची आज्ञा मज लागून, या ग्रंथी मज संबंधी न लिहावे श्रीराम। श्रीरामानंदांचे हजारोंवर शिष्य, व असती काही प्रशिष्य। इतुक्यांची माहिती लिहिणे अशक्य, आणि ग्रंथही वाढेल श्रीराम। तरी काही शिष्यांची माहिती, मिळाली जी सहजगती। सारांश रूपे ती या ग्रंथी, देणे इष्ट होईल श्रीराम। मग प्रल्हाद बुवा हे शिष्य श्रेष्ठ, त्यांची माहिती देणे ही इष्ट। दिली नसती तर महाराज ही रुष्ट, झाले असते मजवरी श्रीराम। या समासी प्रल्हाद बुवा परी, तैसेची हे आज्ञाधारक सर्व परी। ज्यांनी आपण आयुष्यभरी वाहून घेतले गुरुसेवे श्रीराम। यांचेही वर्णन होणे कठीण, मम बुद्धी होय लज्जायमान। करणे अगत्य आहे म्हणून, करीतो अल्पबुद्धीने श्रीराम। यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात झाला, टेंभुर्णी नामे ग्रामात। आई बाप अल्पवयात स्वर्गवासी झाले असते श्रीराम। तेथील एका ब्राह्मणाने सांभाळ केला बालपणी। मौंजी बंधनही केले त्यांनी नाना, नामे पाचारिती श्रीराम। राजा भाऊ देशपांडे खेर्डेकर, टेंभुर्णी भागाचे जमीनदार। या बालकासी घेऊनी बरोबर, साखर खेरड्यासी आणले श्रीराम। एके दिवशी राजा भाऊ देसाईंनी या बालकाबरोबर घेऊनी बाबा पुराणिक यांचे सदनी आणले होते कौतुके श्रीराम। बाबांनी बालका पाहिले, तो बुद्धीचे तेज त्यांना दिसले। तुझे नाव काय हे विचारिले, म्हणे नाना आचार्य मला म्हणती श्रीराम। बाबा म्हणती हे उपनाव असे, ठेविलेले नाव हे नसे। नाना म्हणे ते नाव मज माहित नसे, लोक बोलती मी ओ देतो श्रीराम। बाबा म्हणती पाहे, आज वामन द्वादशी आहे, म्हणून मी तुझे नाव ठेवित आहे वामन ऐसे जाणावे श्रीराम। ते दिवसापासून वामन कृष्ण आचार्य म्हणून, ते स्वाक्षरी करीती जाणे आयुष्यभरी या नावाने श्रीराम। बाबा म्हणती देसाईला, आमचे घरी राहू द्या याला। शिकवू संस्कृत विद्येला, तीक्ष्ण बुद्धीचा म्हणून श्रीराम। आचार्य बाबाजी गृही राहिले, महाराजही तेथे आले। महाराजा पाहता साष्टांग वंदिले, आचार्यांनी ते धवा श्रीराम। महाराज म्हणती तू कोणाचा, आचार्य म्हणती मी शिष्य तुमचा। महाराजा या बोलण्याचा ती संतोष वाटला श्रीराम। महाराजांनी जवळ घेतले, मुखावरून कुरवाळिले। म्हणती कशास्तव येथे येणे केले, आचार्य म्हणती विद्या शिकण्याला श्रीराम। महाराज म्हणती बाबाजीला, याला ठेवितो मी रिसोडाला। सखाजींजवळ शिकण्याला, म्हणजे बरे होईल श्रीराम। होकार मेहता घेऊन गेले, सखाजी घरी विद्यापठना ठेविले। सखाजींनी संतोषे ठेविले, महाराज म्हणती हा माझा असे श्रीराम। महाराजांनी पुढे एके दिवशी
पत्र दिलेली सोडासी, नाना आचार्या जलनासी, पाठवावे भेटीस काही दिवस श्रीराम. सखाजींनी आज्ञेपरी पाठविले, बरोबर एका विद्यार्थ्या दिले. गाडीने प्रवास करून आले सिंदखेडासी मुक्कामा श्रीराम. तेथे एक ज्योतिषी होता, आचार्य म्हणे पाहू हाता. हात पाहुनी प्रथम आनंद चित्ता, पुढे दचकला मनात श्रीराम. म्हणती मातृपितृवियोग बालपणी, सांभाळ केला सज्जनांनी. पुढे विद्या पठन योग तुम्हाला गुणी, संत सज्जन घरी आला से श्रीराम. परंतु आणखी 2 महिन्यांनी एक गंडांतरी दिसोनी, तुम्हास मृत्यू पाण्यात बुडवणी होईल ऐसे वाटत असे. हा कुयोग कुरुकृपे टळल्या टळेल, मग पुढील सुयोग लाभेल. सद्गुरु सेवेत आयुष्य जाईल, मान धन कीर्ती सहज मिळेल श्रीराम. हे ऐकून आचार्य मनास धक्का बसला त्या समयास. मनी म्हणती माझा मृत्यू 2 महिन्यास आला, कैसे होईल श्रीराम. तेथून निघून जालन्या आले. महाराजा साष्टांग वंदिले. आचार्य स्फुंदून रडू लागले. मुखातून शब्द निघेना श्रीराम. महाराज म्हणती काय झाले. त्यांनी ज्योतिषाचे म्हणणे सांगितले. महाराज म्हणती एवढ्याच मुळे घाबरलास का वेडासी. अरे जेथे तू बुडशील तेथून तुला जिवंत काढतील. श्री महाराज कृपा करतील, चिंता काही न करावी श्रीराम. या भये आचार्याला 2 महिने ठेविले जालन्याला. जेव्हा मृत्यूचा दिवस टळला तेव्हा धीर आला आचार्या श्रीराम. पुढे एके दिवशी आचार्याला पोहोचते केले रिसोडाला. विद्याभ्यास सुरू झाला परी दुसरे संकट ओढवले श्रीराम. सखाजी आचार्यास म्हणती चालतोस का माझे सांगाती. यवतमाळास माझी प्रवचने असती, तेथे अवश्य जाणे असे श्रीराम. आचार्य म्हणती आज्ञेपरी येतो आपले बरोबरी. तेथे आपली प्रवचने तरी माझे ऐकण्यात येतील श्रीराम. दोघेही गेले यवतमाळला. तेथे आचार्या ताप आला. औषधोपचारही झाला तरी बारीक ताप येणे सुरू असे श्रीराम. नंतर खोकला सुरू झाला. तेने चिंता सखाजी मनाला. तेथे सखाजी शास्त्रींचे भेटीला डॉक्टर बाबासाहेब परांजपे आले असती श्रीराम. सखाजी म्हणती डॉक्टरास चांगले तपासा या मुलास. डॉक्टर म्हणती या मुलास क्षय झाला, पोचवा आत्ता जवळी श्रीराम. सखाजी मनी म्हणत यास दुसरे कोणे जीवल गाप्त. एक रामानंद महाराजेची समर्थ पत्र देऊन जालन्या पाठविले श्रीराम. महाराजे पाहिले आचार्याला. तो अतिशक्त दिसे झालेला. मग पाहिले सखाजी पत्राला म्हणती चिंतामणी न करावी श्रीराम. आता राम प्रसाद घेई मग बरे वाटेल पाही. राम प्रसादे दुर्धर रोग जाई निश्चय मनी ठेवावा श्रीराम. खरोखर राम प्रसादे आचार्यास बरे वाटू लागले दिवसेंदिवस. ताप आणि खोकल्यास कमी प्रमाण झाले श्रीराम. महाराज म्हणती आचार्यास तुला ठेवितो मनमाडास. तेथे मोकाशी वैद्य या रोगास बरा करील निश्चय श्रीराम. आचार्य म्हणती राम प्रसादानी मला बरे वाटते निश्चयानी. महाराज म्हणती काम होते शिपायाने, मालका त्रास का द्यावा. मनमाडी जाऊन औषध घेतले, तेणे पूर्णपणे बरे झाले. जालन्यास येऊनी महाराज नमिले, म्हणती तुमचे कृपा प्रसादे जगलो मी श्रीराम. इति श्री श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे गुरुभक्त नानाचार्य विद्यापठन प्राणांत संकट निवारण नाम 11 द्वितीयः समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास 3 अध्याय 11. श्री रामानंद सद्गुरु राया भावे न मिल्या तव पाया. न लगे करणे काशी गया तीर्थे उद्धारार्थ तव चरणी येती. श्रीराम समर्थ श्रीराम.
जरी चरिवनी धेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालका पाशी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ श्रीराम।